हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी प्राध्यापक अविनाश नरोटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी, फलटण. मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना एन्करेज करण्यासाठी आणि एज्युकेशनमधल्या अप टू डेट इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी नेहमीच व्लॉग करत असतो, न्यूज अपडेट घेऊन येत असतो. आजची न्यूज ही पर्सनली माझ्यासाठी बिंग अ डायरेक्टर ऑफ दिस इन्स्टिट्यूशन ही खूप महत्त्वाची न्यूज आहे आणि मी तुमच्यापर्यंत हे कव्हरेज पोचवतो आहे, कारण लेट द पीपल नो फ्रॉम द रेस्ट ऑफ द महाराष्ट्र की गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी गेले 5 वर्षांपासून काय काम करते आहे. आपल्या अकॅडमीचे रिझल्ट्स दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं मी तुमच्यासमोर आलो आहे. आज आपल्या MST CETचा रिझल्ट डिक्लेअर झालेले 2 दिवस झाले. PCM ग्रुपचा पण डिक्लेअर झाला, PCB ग्रुपचा पण डिक्लेअर झाला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या अकॅडमीनं 99% रिझल्ट सोडलेला नाही. ऋत्विक चव्हाण नावाचा विद्यार्थी तुमच्यासमोर दिसतोय. हा पुण्याचा विद्यार्थी आहे. पुण्याच्या विद्यार्थ्यानं हा असताना ICSE बोर्डचा विद्यार्थी होता 10th स्टँडर्डला. त्यानंतर त्यानं आपल्या इथे मालवीराजे शेती विद्यालयामध्ये आम्ही त्याला ॲडमिशन घेऊन दिलं आणि तो अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 2 वर्ष MST CET PCB ग्रुपची तयारी करत होता आणि त्या विद्यार्थ्याला 99.83% एवढा उच्चांक स्कोर त्याला मिळाला आहे. हा सातारा जिल्ह्यातला अव्वल रिझल्ट तर आहेच, पण महाराष्ट्रात जे टॉप 10चे रिझल्ट्स असतात, जे 99.01 पासून चालू होतात, तो त्यातला रिझल्ट आहे. त्यामुळे ह्या आपल्या अकॅडमीसाठी आनंदाची बातमी आहे, ऋत्विकसाठी, त्याच्या फॅमिलीसाठी आणि आमच्या सर्व शिक्षक वृद्धांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तर हे आपण त्याचं कौतुक करण्यास पात्र आहोत. लवकरच आम्ही 2 दिवसामध्ये ऋत्विक आत्ता हॉस्पिटलाइज आहे, थोडंसं त्याला मेडिकलमध्ये तो सफर करतो आहे. तर 2 दिवसात आल्यानंतर त्याच्या कॉंग्रॅच्युलेशनसाठी आम्ही सत्कार समारंभ ठेवतो आहे आणि त्याची विशेष बाईट मी तुमच्यासाठी देणार आहे की 2 वर्ष कशा पद्धतीने आम्ही तयारी करून घेतली हे तुम्हाला मी सांगणार आहे. या रिझल्टच्या माध्यमातून फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांच्या आमच्या शिक्षकांना प्रचंड मेहनत घेतली आणि हा एक विद्यार्थी नाही, असे अनेक विद्यार्थी आपले त्या ठिकाणी घडलेत. या ठिकाणी PCB ग्रुपचे दिसत आहेत, इकडे PCM ग्रुपचे दिसत आहेत आणि हे सगळे टॉपर 1-2 नाही, हे सगळे रिझल्ट तुम्हाला बघा. PCBतले तर सगळे 90% वरची मुलं आहेत. PCMला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील हे टॉप रँक 93. हे सगळे रिझल्ट ही मुलं COPच्या लेवलला जाण्यासाठी किंवा ही जी मुलं आहेत MCRच्या लिस्टनुसार महाराष्ट्रात रँकर बनण्यासाठी हे 2026चे रिझल्ट आहेत. त्याच पद्धतीनं मागच्या वर्षीचा 2025चा रिझल्ट बघा. आपली रश्मी निषाद म्हणून 98.85, ऑलमोस्ट क्लोज टू 99 हा रिझल्ट आहे. बाकीची सगळी मुलांची रिझल्ट तुम्ही बघू शकता, अगदी इथपर्यंत 90% अँड अबाव रिझल्ट आहे. बाकी हे सगळे मुलं MCRच्या रँकमध्ये बसणारी मुलं आहेत. जर PCM ग्रुप त्यांचा असेल तर COP, PICT, VIT सारख्या नामवंत कॉलेजमध्ये मुलं ही जात आहेत. 2024ला सुद्धा स्वप्नील शिंदे 99.87, म्हणजे आत्ता आलेला जो रिझल्ट आहे 99.83, स्वप्नील शिंदेचा 2 वर्षापूर्वी आलेला 99.87. हा MCRच्या लिस्टनुसार महाराष्ट्रात फर्स्ट रँकर आहे आणि याला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्यामध्ये मिळालं आणि तिथे जाऊन आता तो BSc ॲग्री करतोय. त्याचं स्वप्न आहे की महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयामध्ये काम करायचं आणि म्हणून तिथे जाण्यासाठी तो COP कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगरला काम करतोय, जाऊन शिकतोय. हे बाकीच्या विद्यार्थ्यांचे पण रिझल्ट तुम्ही बघा. अगदी शेवटी स्नेहल सत्रेपर्यंत 93.04चा रिझल्ट हा 2024चा. 2025चा, त्याच्या आधीचा 23चा रिझल्ट, त्याच्या आधीचा तो पण बघू शकता 99.05चा टॉपर आहे साहिल चिकनेचा. हे 3 रिझल्ट JEE मेन्सचे आहेत. आपला प्रशिक मोरे 93.25%, त्याची ऑल इंडिया रँक 199 आली होती JEE मेन्समध्ये. कॅटेगरीमध्ये होता तो SC कॅटेगरीमध्ये आणि त्याला NIT पटनाला आर्किटेक्चरसाठी ॲडमिशन मिळालं. ह्या दोघींना COP मिळालं आणि हे CETचे रिझल्ट 99.05. हे बाकीचे तुम्ही बघा अगदी 91पर्यंत रिझल्ट आहेत. 99, 98, 97 हे सगळे पर्सेंटाईल टॉपचे पर्सेंटाईल आहेत. आणि त्याच्या आधीचा अकॅडमीची एस्टॅब्लिशमेंट असलेलं इयर 2022
त्या पहिल्याच वर्षी समीक्षा क्षीरसागरचा 99.99% आपल्याला रिझल्ट मिळाला आणि OBC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात या मुलीचा सेकंड रँक होता. इतका चांगला रिझल्ट आपल्याला मिळाला आहे म्हणजे या अकॅडमीला, आपल्या गुरुतृणा सायन्स अकॅडमीला यशाची एक अद्भुतपूर्व किनार ही एस्टॅब्लिशमेंटच्या इयरपासून लाभलेली आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2022, 23, 24, 25 आणि हे 26 सलग 5 वर्ष 99% रिझल्ट देणारी पश्चिम महाराष्ट्रातली, सातारा जिल्ह्यातली ही अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो विचार करा की या फोटोमध्ये तुम्हाला या रँकरमध्ये दिसायचं असेल आणि तुम्ही आता 10वी पासआउट असाल तर तुमच्यासाठीचं हे कोचिंग इन्स्टिट्यूट वाट बघतंय. अर्जुना युनिट जिथे आपण JEE, नीट आणि NDAची तयारी करून घेतो. आपलं CBSEचं युनिट तिथे आपण 8, 9, 10ला फाउंडेशनची तयारी करून घेतो. फाउंडेशन युनिट जिथे आपण 5th to 10th स्टँडर्डपर्यंत मुलांची फाउंडेशनची, ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड लर्निंगची तिथे तयारी करून घेतो. आणि ॲग्री युनिट जिथे आपण मुलांची CETची तयारी करून घेतो. असे हे आपले 4 युनिट आहेत. विद्यार्थी संख्या आपली 2000च्या घरात आहे प्रत्येक वर्षीची. विद्यार्थी मित्रांनो, या जर बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण टॉपर असावं तर ह्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या अकॅडमीला एकदा व्हिजिट करा. धन्यवाद.